आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। झोपले शेषशाही विष्णू झोपले पाय चिपू। तू इथे काय करतेस? तुला माहिती ना, तुला कोणी इथे बघितलं तर किती प्रॉब्लेम आहे। तू जा बाई, तू जा। गप्रे मला नको अक्कल शिकव। मी इथे आले तर कोणी बघितलं हे टेन्शन जेवढं आहे ना त्याही पेक्षा जास्त तुझी बायको तिकडे गेली ना त्याचं टेन्शन आहे मला। आता तिने काय केलंय? तिचं ती काम करते ना, लक्ष ठेवून आहे ना शिवावर, म्हणूनच टेन्शन आहे। माझा नाही विश्वास तिच्यावर। माती खाईल। हुबलक आहे ती, हुबलक। काय हुबलक अति अति। हा नाही, पण तुला वाटतंय तसं अजिबात नाहीये। ती खूप हुशार मुलगी आहे आणि मुळात तिचा राग आहे शिवावरती। हो बाबा मान्य, तिचा शिवावर राग आहे। पण प्रश्न असा आहे की शिवा तिच्याहीपेक्षा हुशार आहे किती। हं? तसं असतं तर तुझ्या बायकोने आतापर्यंत शिवाला घराबाहेर नसतं काढलं, माझी कशाला गरज पडली असते। पण आता ठीक आहे ना, ती तिचं काम करते, तिच्यावरती लक्ष ठेवणे आपल्याला कळत नाही 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 सुहास, आपल्याला खूप सावध राहायला हवंय। तू सतत तिला फोन कर आणि विचारते कुठे आहे, काय चालू आहे, आता तिथे काय घडतंय, बित्तम बातमी पोहोचली पाहिजे आपल्यापर्यंत। हो हो, मी तिला विचारत राहीन आणि तुला सांगत जाईन। हा आणि आता आपल्याला सुद्धा ढिलं पडून चालणार नाहीये। तापट पावलं उचलायला हवी आहेत आपण। एकतर मुळात त्या शिवाला घराबाहेर पडू द्यायचं नाही म्हणजे नाही। तो आशू त्यालाही या सगळ्यातनं मार्ग काढू द्यायचा नाही, कळलं? मी याच काय परत बाबा। ए ऐक 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 ऐक, हे बघ, तुला परत अजिबात पैसे मी देणार नाहीये। फोन ठेव, चल बाय। अय, मला नको तुझे पैसे, पण मी जर लटकलो ना तर तुला पण जावं लागेल आतमध्ये। पण तुझा हा माज आहे ना, तिकडे दाखव आतमध्ये। काय तू काय काय बोलतोस काय तू? अरे ते शिवा आली होती ट्रक शोधायला, माझ्या मालकाला भेटून गेली ती। तिची काहीतरी सोय करा, नाही तर सगळं अवघड होईल। एकत्र खडी फोडायला लागतील आपल्याला, कळलं का? मी 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 बघतो काय ते। हा 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 काय रे बाबा, काय झालं? शिवा ट्रकचा शोध घेत त्या मालकापर्यंत पोहोचलीये आणि त्याला भेटूनही आली। खरं माझं ये ग असू इथे कशाला आणलेस? आता मला ना खूप कंटाळा आलाय, मला घरी जायचंय लवकर। अगं असं कसं? तू म्हंटलीस ना तुला दिवसभर शिवा बरोबर राहायचंय, तिच्यावर लक्ष ठेवायचंय। आता इथे यायला पाहिजे, तिला भेटायचंय गँगला। आणि काहीतरी काम सुद्धा आहे, ये तुला बसायला देतो। ये इथे मी नाही बसणार आहे, इथे किती दूर आहे। मी रॉयल सुरूच होत नाही, केवढे प्रयत्न केले, काय ते पैसे पण दिले। अगं काय सगळं करून झालं ग, नाही होत। हे घे तू, थांब एवढं मोठं कसं देतो? थांब, छोटा देऊ। पटापट करा जरा। काय झालं का? पण करून बघ ना हे। चावीने काय होत नाही, हे बघ दाखवतोय, उठ उठ उठ। गाडी असं तुझं चालू घे 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 बाई, अरे हळू हळू हळू, लय हळू बाई, थांब 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 बाई, आजची घे आजची घे। चावी बघ, आता चावी, हे घे, हे घे, हे घे, हे घे। इकडून घे ना। सांगते मी, कुठे आहे? एक्सप्लेन करू नको, फक्त मी सांगते तुला काय चालू होत नाही इकडचं बघू दे मला। बाई कर माझ्या कपड्यांवर एवढे चांगले कपडे खराब झाले। सॉरी सॉरी ताई, तुम्हाला सॉरी ताई, चुकून झालं। कळत नाही का तुम्हाला? नाही ते कंट्रोलच झाले नाही ना, ते एकदम भटकन। अगं होतं असं, कधी कधी होतं। पण नाही येत काम करता तर नाही करायची। ताई हे बघा, सॉरी, त्यांच्या वतीने मी माफी मागते। जरा चुकलं, ते काही कळलं नाही त्यांना, सॉरी सॉरी। तुम्ही टेन्शन घेऊ नका ना, मी तुम्हाला माझे कपडे देऊ खराब झाले असतील तर। जा, मला आता इथे ना 1 मिनिट पण थांबायचं नाहीये। अगं असं कसं? या तुम्हाला कधी यायचं तू लक्ष ठेवायला शिवावरती लक्ष। आता ताई हे बघ जीजू, होता मी। बाई आज मार खाल्ला असता आपण। हो ना बाई, आणि धुईने कसली माखली होती ती। बाई डेंजर आता तुम्ही लोक। हे तुम्हा दोघांचा पिच्छा सोडवायचा होता ना, म्हणून हे करावं लागलं। बरं आहे बाबा तुमचं। बरं आता कामाला लागूया। मला सांग, चंदन कुठे आहे?
अगं शिवा तुला बोललो होतो ना त्याने ती डील क्रॅक केली होती. अरे हा तू बोलली होतीस की मला फार चांगलं झालं. हा आणि त्याच कंपनीचे अजून डील्स आले तर तेच काम करायला गेलाय तो. नाही हे चांगलं आहे. चंदनचंही लक्ष जरा तिकडे लागेल. छान मनस्थिती होईल त्याची. खरंय पण मला ह्या कामात खूप कॉन्सन्ट्रेट करायचंय, मनापासून करायचंय, म्हणजे आपल्या हाती काहीतरी लागेल आणि माझं मन स्थिर राहील. हो नाही खरंय. हा हे बघ शिवा, तू आता आम्हाला एकेकाला कामं वाटून दे. काय करायचं ते सांग. बरं मी तुम्हाला सगळं सांगते काय काय करायचं ते. बरं ऐक ना शिवा, ते तुम्ही गेला होतात ना त्या मालकाकडे ट्रकच्या, हो तिकडे काय आम्ही दोघं गेलो होतो की. काय झालं मग? हा जिजू, आम्ही तिथे गेलो. हो तुम्हाला काहीतरी विचारते ते सांगा ना, कुठे आहे तो ट्रक? तो ट्रक इथे नाहीये. का? अहो इथे नाहीये म्हणजे ह्या राज्यातच नाहीये. तो आता आहे पंजाबला. काय लफडा काय? लफडा काय नाही, तो ट्रक मला दिसला होता. हा हे बघा, तुम्ही कोण आहात? तुम्हाला मी कुठलीही माहिती देणार नाही. आता तुमचं जर काही काम नसेल तर निघायचं. मग काय, आम्ही तिथून बाहेर आलो. ए म्हणजे शिवा ते खरंच पंजाबला गेले असतील काय? नाही रे बाबा, तो सगळं खोटं सांगत होता. म्हणजे आम्ही जेव्हा त्याला विचारलं ना तेव्हा तो असा शॉक झाला नाही का रे. हा मला कळत होतं तो खोटं सांगतोय. याची पण लिस्ट असते ना ती. हो जिजू, ती खोटी लिस्ट होती आणि ते टोलचे बिल आम्हाला येड्यात काढायला होते. खरंय. आणि तुला सांगू का आशू, जबरदस्तीने त्याच्याकडनं काही काढून घेणं ना अजिबात शक्य नव्हतं. तेव्हा जर खरं कळलं असतं ना तर बरं झालं असतं, पण आमच्याकडे काही दुसरा ऑप्शन नव्हता. नाही आता तुम्ही असं काही करूही नका. जोपर्यंत एक पुरावा मिळत नाही तोपर्यंत काहीही करू नका. घरी आपल्याला सांगायचं नाहीये, घरी माहित नाहीये यातलं काही. अरे मग आता करायचं काय? पुरावा कसा मिळेल आपल्याला? ते काही कळत नाही मला, पण आम्हाला एक गोष्ट तर कळली. हे बघ, रॉकीला ज्या ट्रकने धडक दिली त्या ट्रकला डेंट आला असेल ना, आणि तो डेंट त्यांनी रिपेअरला दिला असेल, बरोबर? हो. मग ते शोधायचं आहे. अगं पण अशी रिपेअर करणारी शॉप्स आणि गॅरेजेस तर कितीतरी असतील ना शहरात. अहो जीजू, आपण पण गॅरेज वालेच आहोत ना. आपल्याकडे भरपूर कॉन्टॅक्ट्स आहेत. आपण जुगाड करू, आपण शोधून काढू. हा बरोबर बोलला. हे बघा, आता तुम्ही दोघं जा, आम्ही शोधून काढतो आणि तुम्हाला कळवतो. करा, पण सगळं सांभाळून. तुम्हाला डाऊट नको यायला, कळलं? चला आम्ही निघतो, आशू निघतो. चला एक काळजी घ्या आणि तुम्ही. बाय रे.